ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशनला मराठीत काय म्हणतात रे बाळांनो? गुणाकार म्हणतात. काय म्हणतात? गुणाकार. फक्त पहिलंच अक्षर नका म्हणू, काय म्हणा? गुणाकार म्हणा. ठीक आहे. ओके, चला मला सांगायचं आहे की कसं मल्टिप्लिकेशन. सर 4 × 7 करायचं आहे. टेबल लर्न करा रे बाळांनो. ॲटलिस्ट 1 तुमचे 30पर्यंत टेबल लर्न पाहिजे. आणि एकदम बेसिकमध्ये बेसिकसाठी 1 तुमचे काय पाहिजे? टेबल लर्न पाहिजे. 4 × 7 किंवा 7 × 4. 4 × 7 म्हटलं किंवा 4 7 जर म्हटलं ना, तर बेसिकली त्याचा अर्थ असा होतो 4 हा 4 वेळेस काय केला गेलेला आहे? 7 वेळेस काय केला गेलेला आहे? ॲड केला गेलेला आहे. समजलं? असा त्याचा अर्थ होतो. मग 4 + 4 12, 12 + 4 16, 16 + 1 2 3 4 5 6 7. ओके, ठीक आहे. 4 + 4 8 + 4 12 + 4 16 + 4 20 + 4 24 आणि +4 28. आणि तुम्हाला टेबल तर माहिती आहे, 7 4 किंवा 4 7 काय होतं? 20. अशा पद्धतीने सिम्पल मल्टिप्लिकेशन करायचं असतं. गंमत येते ती मोठं मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा. चला करून घेऊ आपण. 1 आणि 5 × 3 घेतलं मी. काय घेतलंय? 1 आणि 5 × 3. काहीच नाही करायचं बाळांनो. 3चा टेबल येतो, आलाच पाहिजे. नसेल आला, व्हिडिओ बंद करा, पहिले टेबल लर्न करा. 3 5 किती होता? 3 5 किती होता? 15. इथं 5 लिहायचा, वरती 1 लिहायचा. 3 1 आता या 3ने 1ला मल्टिप्लाय करायचं. 3 1 3 आणि याच्यामध्ये 1 ॲड केलं तर किती होतो? 45. 15 3 किती होता? 45 होता. बघू शकता 15 3 म्हणजे काय? 15 15 आणि 15. मल्टिप्लिकेशन म्हणजे एक प्रकारची ॲडिशनच आहे. 15 आणि 15 30, 30 आणि 15 45. समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर सर डबल नंबर असेल तर त्याचं कसं करायचं तेही सांगा. अरे बाळांनो, मी आहे ना तुमच्यासाठी इथे बसलेलं. मला विचारा तुम्ही. समजा इथे 25. काय करायचं? नेहमी युनिट प्लेसने चालू करायचं. 5ने 6ला मल्टिप्लाय करा. 5 6 30. 5 6 किती होता? 5 6 किती होता? 30. इथे 0 लिहायचा आणि हा 3 कुठे लिहायचा? वरती. चला 5 3 किती होता? 5 3 किती होता? 15. आणि 15 मध्ये हे 3 काय करायचे? ॲड करायचे. 5 3 15. 15 आणि 3 काय होणार आहे? नाही तर पहिले 3 आणि 3 ॲड करून घेतल्यानंतर 5ने मल्टिप्लाय करणार. असं काही करू नका. ठीक आहे. 5 3 15 आणि 15 3 सांगायचं आहे मला. 5 3 15 आणि 15 3 45. काय होणार आहे? 45 होणार आहे. ठीक आहे. खरंच तुम्हाला वाटलं 45 होणार आहे? असं काही होणार नाही आहे. ठीक आहे. 5 3 15 आणि 15 मध्ये ही 3 काय करायचे? ॲड करायचे. किती होणार आहे सांगा बरं मला? 15 16 17 18. म्हणजे इथे तुमचं किती आलं रे? 18 झाले. मला सांगा, ह्या 5चा आन्सर कुठून स्टार्ट केला आपण? त्याच्या खालून. मग ह्या 2चा आन्सर कुठून स्टार्ट करणार? त्याच्या खालून, म्हणजे इथून. मग इथं काय करायचं? इथं क्रॉस द्यायचा. ठीक आहे. चला सांगायचं. आता याच्यावरती याचे पुढचे हे लिहायचे आपल्याला. 2 6 किती होतात रे? 12. इथे काय लिहिला? 2 वरती किती गेला? 1. 2 3 किती होता? 6. 6 आणि 1 किती होणार आहे? 7. म्हणजे इथे काय लिहा? 7. 0 आणि यांची ॲडिशन करायची. 0 मध्ये काहीच नाही ॲड तर 0. 8 मध्ये 2 ॲड तर काय होणार आहे? 10. वरती गेला 1. 1 + 1 2. 2 आणि 7 किती होतात? 9. म्हणजे आपला आन्सर किती आहे? 900 आहे. काही डाऊट? आणि डाऊट असेल तर विचारायचा, नसेल डाऊट तर तसाच राहू द्यायचा. कळलं? कळलं सगळ्यांना? काही अडचण याच्यामध्ये? काही अडचण आहे? चला मी एक गणित देतो तुम्हाला, तुम्ही मला करून दाखवा. 57 × 48. चला सगळ्यांनी हे काम करायला घ्यायचं आहे. ठीक आहे. मेसेज आलाय तो बघतोय मी. ठीक आहे. कसं करणार? 8चा टेबल 7पर्यंत. 8ने 7ला करायचं. 8चा आन्सर 8च्या खालून. 8 7 बोला बोला पटकन.
8 7 जा 7 8 जा 56, इथे 6 आणि इथे काय लिहिणार 5. 8 5 जा 40, 40 आणि 5 किती होणार आहे 45. 8चा आन्सर त्याच्याकडून, 4चा आन्सर कुठून राहील त्याच्या खालून, इथे काय द्यायचा x. 4 7 जा, आता हे वरती लिहायचं, 4 7 जा 28, इथे काय लिहिणार 8 लिहिणार, वरती काय लिहिणार 2. 4 5 जा 20 आणि 20 मध्ये 2 ॲड करायचे, किती रे 22. चला ॲडिशन करा, 6 जसंच्या तसं, 5 + 8 किती होणार आहे 13, वरती गेला 1, 4 + 1 5 + 2 7 आणि इथे काय आलं 2. अशा पद्धतीने तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे बाळांनो, आणि हे तुम्हाला जमलंच पाहिजे. नसेल जमलं मला परत सांगा, मी परत तुमचा पर्सनली समजून सांगेल. त्याच्यामुळे अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, खोटं बोलायचं नाही, ठीक आहे. मला सांगायचं नाही समजलं सांगा, सर समजलं नाही मला समजून सांगा, मी नक्की तुम्हाला परत समजून सांगेल, ठीक आहे. चिडणार नाही. कुठून कुठून नाशिकवरून, ठीक आहे. हॉटेल जलपरीने आपला क्लास आहे, पंडित एज्युअब नावाने, ठीक आहे, पंडित इन्स्टिट्यूट नावाने, ठीक आहे. थँक्यू. अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचं.